नमस्कार मित्रांनो, टार्गेट एक्झाम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 9 जून 2026. या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्न आधारित आपण आज प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही टार्गेट एक्झाम मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. सर्वात शेवटी आपण विचारलेला प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रश्न बघण्याचे पहिले आपण मागील प्रश्नाचं एकदा रिव्हिजन घेत असतो, नेहमी लक्षात राहण्यासाठी. तर बघा, भारतीय ICCI ने प्रशासकीय शासन नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कॅनडाचे क्रिकेट सदस्यत्व निलंबित केले आहेत. शाश्वत कृषी पद्धतीसाठी वल्लुवन यांना FAO सॉइल फार्मर हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी खलीलुर रहमान यांची निवड झाली आहे. सुरहा ताल हे भारताचे 100वे रामस्थळ म्हणून उत्तर प्रदेश इथे घोषित करण्यात आले आहेत. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कार 2026 हा क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मिळालेला आहे. ऋतुप्रथा बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर पहिल्यांदाच किर्गिस्तान या देशाची निवड झालेली आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार देश बनला आहे. नागालँड सरकारने तंबाखू निकोटीन मुक्त खाद्यपदार्थावर 1 वर्षाची बंदी घातली आहे. तर हे मागील प्रश्न थोडेसे लक्षात असू द्या. तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नॉर्वे चेस 2026 चे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर नॉर्वे चेस 2026 चे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे कोण? आर प्रज्ञानंद. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आर प्रज्ञानंद हा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर 2026 मधील इतर विजेते आहेत, स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेचे आपण विजेते बघणार आहोत. तर नॉर्वे चेस मध्ये विजेता आहेत आर प्रज्ञानंद. नॉर्वे चेस महिला 2026 च्या विजेत्या आहेत बीबी सारा अस्मा युबायर. फ्रेंच ओपन 2026 पुरुष विजेता आहेत अलेक्झांडर जेरेव. आणि फ्रेंच ओपन 2026 चे महिला विजेते आहेत मिरा अँड्रिवा. टेनिस पुरुष एकेरीचे विजेते आहेत कार्लोस अल्कराज. आणि टेनिस महिला एकेरीचे विजेतेपद आहेत एलेना रायबाकिना. वाईड फ्री स्टाईल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 विजेते आहेत मॅग्नस कार्लस. ICC T20चा विश्वचषक विजेता आहेत आपला भारत देश. इंडियन प्रीमियर लीग 2026, रॉयल चॅलेंजर पुरुषांचे IPL आणि महिला प्रीमियर लीग म्हणजे WPL हा संघ रॉयल चॅलेंजर विजयी झालेला आहे. तर ही विजयी संघ तुम्हाला किंवा विजयी व्यक्ती हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करणारा चौथा आशियाई खेळाडू कोण ठरला आहे? बघा, चौथा आशियाई खेळाडू तर हा भुवनेश तरंगा पातिरंगे हा ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. तर हा आहे भुवनेश तरंगा पातिरंगे. तर हा जून 2026 मध्ये झालेल्या ब्लूम डायमंड लीग मध्ये त्याने 92.65 मीटर लांब भाला फेकून ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर एवढी म्हणजे या प्रश्नाबद्दल. तर भूमेश तरंगा पातिरंगे हा जर 4 नंबर असेल तर पहिले 3 कोण आहेत हे एकदा आपण बघूया. बघा, पुढील 4 आशियाई खेळाडूंनी 90 मीटरचा टप्पा पार केलेला आहे. तर हे कोण आहेत? सर्वात प्रथम येतो अर्शद नदीम, जो पाकिस्तानचा आहे आणि 92.97 मीटरने भाला फेकलेला आहे. आशियाई विक्रम त्यांनी केलेला होता. नीरज चोप्रा हा भारताचा आहे, 90.23 मीटर येतो एवढा त्यांनी भाला फेकलेला आहे. चेंग चाओ चुन हा तैवानचा आहे, याने 91.36 मीटर भाला फेकलेला आहे. आणि चौथा आहे भुवनेश तरंगा
पातीरांगे शिल्लक घेत आहेत 92.62 रुपये. तर हे 4 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जावलिन बद्दल. प्रश्न 3. When audit matters, CAG interventions that made a difference. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालेले आहे, व्हेन ऑडिट मॅटर. तर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक बी विनोद राय. तर हे आहेत विनोद राय यांचे पुस्तक आहेत व्हेन ऑडिट मॅटर्स. तर पुस्तकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. इतर पुस्तके व त्यांचे लेखक कोण आहेत. हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालेले आहे, त्यामुळे आपण हे पुस्तक आणलेलं आहे. तर इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक आहेत के आरुमुगम. बेटर नेवर स्टॉप्स या पुस्तकाचे लेखक आहेत श्याम श्रीनिवासन. ऑल टाइम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज या पुस्तकाचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. अपनापन या पुस्तकाचे लेखक शिवराज सिंग चौहान. द बेंच, द बार अँड द पिझ्झा या पुस्तकाचे लेखक रंजन गोगोई. द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकाचे लेखक रंजन गोगोई. XT एक्झाम तुषार मेहता. आणि द क्युरियस अँड द क्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक आहेत मनोज मुकुंद नरवणे. तर हे लेखक आणि पुस्तके तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेला आपल्याला विचारले जाते. प्रश्न क्रमांक 4. 2 दिवसीय कलिंग साहित्य महोत्सवाची 4थी आवृत्ती कुठे संपन्न झाली? तर 2 दिवसीय कलिंग साहित्य महोत्सवाची 4थी आवृत्ती ही काठमांडू या ठिकाणी पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, जे नेपाळची राजधानी आहे. तर या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना बियॉन्ड बॉर्डर्स साऊथ एशियन लिटरेचर इन अ चेंजिंग वर्ल्ड, म्हणजेच काय, बदलत्या जगातील दक्षिण आशियाई साहित्य अशी होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पुढील प्रश्न क्रमांक 5. वन्यजीव गुन्ह्याच्या व्यवस्थापनासाठी HAWK ही डिजिटल प्रणाली कुठे सुरू करण्यात आली आहे? तर HAWK म्हणजेच काय, हॉस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्नल ही जी डिजिटल प्रणाली आहे ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ही डिजिटल प्रणाली केरळ राज्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आली. ही भारतातील पहिलीच डिजिटल वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली आहे, जी वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि एनटीटी डेटा यांच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. प्रश्न क्रमांक 6. भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बघा, भारतीय हवाई दलाचे म्हणजे IAF चे उपप्रमुख म्हणजे व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर ते सध्या मुख्यालयात चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कार्यरत आहे आणि ते 1 जुलै रोजी ते नवीन पदाचा आपला कार्यभार स्वीकारणार आहे. तर कोणत्या पदाचा? तर उपप्रमुख पदाचा. कशाचा? तर भारतीय हवाई दलाचा. तर हे आहेत एअर मार्शल आशुतोष दीक्षित. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. प्रश्न 7. लिव्हरपूल विद्यापीठाला भारतातील कोणत्या शहरात आपली पहिली आंतरराष्ट्रीय शाखा स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे? कोणते विद्यापीठ? तर लिव्हरपूल विद्यापीठाला भारतामध्ये कुठे? तर बेंगळुरू या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय शाखा स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर. पुढील प्रश्न जागतिक बँकेत भारताचे पुढील कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जागतिक बँकेत म्हणजेच वर्ल्ड बँकेमध्ये ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे नीलकंठ मिश्रा. तर नीलकंठ मिश्रा यांची मुख्य कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी आपला योग्य होईल. तर वर्ल्ड बँकेबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. जागतिक वर्ल्ड बँक
तर ही विकसनशील देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य पुरवणारी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था होती. या बँकेची स्थापना जुलै 1944 साली झालेली आहे. मुख्यालय आहेत वॉशिंग्टन DC या ठिकाणी, जे अमेरिकेमध्ये आहे. आणि एकूण सदस्य देश आहेत 189 सदस्य देशाचा. अध्यक्ष आहेत अजय बंगा अध्यक्ष आहेत. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे एवढी माहिती जागतिक वर्ल्ड बँकबद्दल लक्षात ठेवायची. थोडं आपलं व्हिडिओ लॅब पाहत आहे, तर समजून घ्या आजचा दिवस. परंतु प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा. प्रश्न महत्वाचे. प्रश्न क्रमांक 9 आहेत, आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय अभिलेखागार हा दिवस 9 जून रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर या दिवसाची सुरुवात 9 जून 1948 रोजी पॅरिसमध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्काइव्हिस्ट ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ करण्यात आली आहे. कशाची? तर आंतरराष्ट्रीय अभिलेख लेखगार या दिवसाची. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाचे आहे. प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 10. पुणे राष्ट्रीय उद्यानात अलीकडे कोणत्या दुर्मिळ जंगली मांजराचे दर्शन झाले आहेत? तर पुणे राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर इथेच अलीकडे एक दुर्मिळ जंगली मांजराचे दर्शन झालेले आहे. तर हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर कॅरोकल या प्रकारचे दुर्मिळ प्राणी आढळलेले आहेत पुणे राष्ट्रीय उद्यानामध्ये. भारतात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत याला सर्वोच्च सुरक्षा आहेत. कोणाला? तर या जंगली मांजरेला. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न आहेत बघा, काल विचारलेला प्रश्न होता आणि या काल विचारलेल्या प्रश्नाचा आपण उत्तर बघूया काय आहेत. तर अलीकडेच आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहेत? तर ही ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड या राज्यामध्ये. तर उत्तर काय होतं आपलं? ऑप्शन क्रमांक बी. आजचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्न काय आहेत बघा, UPI पेमेंट सिस्टम स्वीकारणारा जगातील 9वा देश कोणता आहे? पर्याय ए जपान, पर्याय बी कंबोडिया, पर्याय सी मलेशिया, पर्याय डी ओमान. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले काही हरकत नाही, प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.